राहुल गांधींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे, आदित्य आणि संजय राऊतांना बसवण्यात आलं शेवटच्या रांगेत. हीच का तुमची जागा असं म्हणत भाजप आणि शिवसेनेनं लगावला टोला. रांगेवरून टीका करणारे भंपक लोक तर प्रेझेंटेशन नीट दिसावं म्हणून ते मागे बसले. सत्ताधाऱ्यांकडनं ठाकरेंवरती होणाऱ्या टीकेवर राऊतांचं प्रत्युत्तर. पुण्यात 3 नव्या महानगरपालिका कराव्या लागणार. कुणाला आवडो किंवा न आवडो, नव्या महापालिका कराव्या लागतील. चाकण दौऱ्यावेळी अजित पवारांचं मोठं विधान. चाकणमध्ये पाहणी दौऱ्यावेळी अजितदादांनी पोलीस आयुक्तांना खडसावलं. पोलिसांनी वाहनं रोखून धरल्यामुळे अजितदादा आक्रमक. नाशिकमध्ये शिवसेना, उभाठा आणि मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक. पालिका निवडणुकीत एकत्र काम करण्यावरती होणार चर्चा. सोलापुरात पडळकरांच्या कार्यकर्त्यांचं अपहरण आणि मारहाण. कर्नाटकात नेत शरणू खंडेला मारहाण केल्याचा आरोप. कर्नाटक पोलिसांनी आरोपींना घेतलं ताब्यात. अजित पवारांचा पक्ष बिहार विधानसभेची निवडणूक लढवणार. बिहारमधील काही जागांवर स्वतंत्र उमेदवार देणार. कार्यकर्त्यांची चर्चेनंतर जागांबाबतचा निर्णय होणार, सूत्रांची माहिती. माधुरी हत्येसंदर्भात मुंबईत महत्वाची बैठक. नांदेडी मठ, वनतारा आणि सरकारी वकील करणार चर्चा. सुप्रीम कोर्टातल्या याचिकेसंदर्भात मसुदा ठरवणार. आणि कपिल शर्माच्या कॅनडामधल्या कॅफेवर पुन्हा गोळीबार. गोल्डी ढिल्लो आणि लॉरेन्स बिश्नोई गँगनं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी. नरेश म्हस्के सर, आपण आज सकाळी ट्विट केलेला आहे, खास करून राहुल गांधींच्या कार्यक्रमात जो काल त्यांची डिनर डिप्लोमसी जो शब्द वापरला गेला इंडिया आघाडीच्या वतीनं, त्या संदर्भात काय तुमचं ट्विट होतं? या ठिकाणी आपण पाहताय, तुमच्या सगळ्यांच्या वाहिन्यांवरती आम्ही सुद्धा पाहतोय की माजी मुख्यमंत्री जे स्वतःला शिवसेना म्हणतात, पण शिवसेना युबीटीचे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे राहुल गांधी यांनी त्यांचं जे काही मीटिंग होती त्याच्यामुळे 7व्या ते 8व्या ओळीमध्ये खुर्च्या लाईनमध्ये त्यांना बसवलेलं आहे. आणि ज्यांचे एक एक खासदार आहेत अशा पक्षाची माणसं म्हणजे कमल हसन असतील, इतर असतील, त्यांना पुढच्या रांगेत बसवलेलं आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जे वारसा सांगतायत, बाळासाहेबांचा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील अपमान आहे. तुम्हाला मी सांगतो, औरंगजेबाचा वाढदिवस होता 50वा. पुरंदराच्या तहानंतर आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना बोलवण्यात आलं. 4000 सरदारांच्या रांगेमध्ये ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना बसवलं, छत्रपती शिवाजी महाराज त्या दरबारातून ताडकन उठले, निषेध केला आणि बाहेर पडले. हा महाराष्ट्राची परंपरा आहे. परंतु उद्धव ठाकरे यांनी ही महाराष्ट्राची परंपरा धुळीस मिळवलेली आहे. केवळ स्वार्थापोटी शिवसेना ह्या पक्षाचे जे ते नाव लावतायत, शिवसेनेचा कणा, शिवसेनेचा स्वाभिमान, बाळासाहेबांचा स्वाभिमान यांनी खुर्ची करता गहाण ठेवलेला आहे. आणि त्यांचा जो अपमान झालेला आहे, उद्धव ठाकरे यांचा जो अपमान झालेला आहे, तो केवळ त्यांच्या स्वार्थापोटी हा त्यांनी अपमान करून घेतलेला आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राचा सुद्धा अपमान झालेला आहे. सर, आपण म्हणता महाराष्ट्राचा अपमान आहे. संजय राऊत म्हणतात की तुम्ही 2 तोंडी गांडूळ आहेत. हे बघा, संजय राऊत हे गांजा राऊत आहेत, भांडी घाशे आहेत. दोन्ही घरचे भांडी घाशे आहेत. पूर्वी पवार साहेबांच्या घरचे भांडी घासायचे, आता राहुल गांधी यांच्या घरचे भांडी घाशे आहेत. मी तुम्हाला कालची एक घटना सांगतो, खात्रीलायक आहे. तुम्ही माहिती करून घ्या. राहुल गांधींनी त्यांना त्यांच्या घरची भांडी घासायला सांगितली. जोपर्यंत भांडी घासणार नाही तोपर्यंत तुम्हाला बाहेर सोडणार नाही. त्यांनी, संजय राऊतांनी भांडी घासली, परंतु अट एकच काय ठेवली की माझा फोटो काढू नका. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना घराच्या बाहेर सोडलं. ही परिस्थिती संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आणणारी आहे. तुम्ही पिंजरा चित्रपट पाहिला असेल,
त्या पिंजरा चित्रपटातील मास्तराची जी अवस्था झाली आहे ती मास्तरांची अवस्था संजय राऊत यांच्यासारख्या भांडी घाशामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर आलेली आहे. कशी नशिबाने थट्टा आज माझी मांडली, ही उद्धव ठाकरे यांची दशा संजय राऊत सारख्या गांजा राऊत जे आहेत, मी त्यांना गांजा राऊत म्हणतो, त्यांनी त्या भांडी घाशामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर आलेली आहे. सुप्रिया सुळे म्हणतात की तो घरगुती कार्यक्रम होता आणि घरगुती कार्यक्रमाचं राजकारण केलं जात आहे. घरगुती कार्यक्रमामध्ये तुम्ही महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना बोलवता आणि त्यांना शेवटच्या रांगेत बसवता. सुप्रिया सुळे पण पुढे बसतात. सुप्रिया सुळेंना काय आहे त्याचं? त्यांना त्यांचं महत्त्व वाढवायचं आहे. त्या नरेंद्र मोदी साहेबांनाही भेटतात, अमित शहांनाही भेटतात आणि राहुल गांधींनाही भेटतात. त्यामुळे त्यात राजकारण काय आहे ते तुम्ही समजून जा, आम्ही सांगायला नको. विविध कारणावर वेगवेगळ्या कारणांवरून ते वेगवेगळ्या जणांना भेटत असतात. त्यामुळे सुप्रिया सुळे काय म्हणतात त्याच्यावरती डिपेंड नसतं. आणि सुप्रिया सुळे तर संजय राऊतांची बाजू घेणारच ना. एक भांडी घासाचं काम त्यांच्या घरी ते करत होते, त्यामुळे ऑटोमॅटिक बिनपगारी त्यांना नोकर मिळाला होता, त्यामुळे ते त्यांचीच बाजू घेणार. सर, ज्या पद्धतीनं आपण म्हणताय की साधारणतः ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंची उंची कमी करण्याचं काम संजय राऊत करतात, राहुल गांधी जातात, सोनिया गांधी जातात. सर, आपण सुद्धा शिवसेनेत कार्य केलं, त्यावेळेस देखील संजय राऊत तुमचे मित्रच होते, पण आता एवढं टीका का तुमच्यावर करतात? हे बघा, संजय राऊत यांना आम्ही महत्त्व देत नाही, परंतु कधी काळी उद्धवजी आमचे नेते होते. आज आम्हाला ते मिंदे म्हणतायत, परंतु कालच्या या फोटोमध्ये तुम्हाला कळलं असेल की मिंदे कोण झाले. भाजपाबरोबर आम्ही नरेंद्र मोदींजींना भेटतो, अमित शहांना भेटतो, ते आमच्यावर टीका करतात. परंतु शिवसेना भाजपा युती ही नैसर्गिक महायुती आहे, हिंदुत्ववादी विचारसरणीची युती आहे. गेले कित्येक वर्ष महाराष्ट्रामध्ये ही युती पुढे सुरू होती. आम्ही एका विचाराचे पक्ष आहोत, परंतु काँग्रेस आणि शिवसेना कधीच जमलेलं नाहीये. या काँग्रेसच्या विरोधात लढताना कित्येक शिवसैनिकांच्या संसाराची राख रांगोळी झालेली आहे. त्या केवळ संजय राऊतासारख्या माणसामुळे आज उद्धव ठाकरे यांच्यावर ही वेळ आलेली आहे. बाळासाहेबांची शपथ, आम्हाला नाही कणा, पण राहुलजी कृपा करा, आम्हाला आपलं म्हणा. ही वेळ उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवरती आलेली आहे. सर, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. सर, संजय राऊत म्हणतात की स्क्रीन स्पष्ट दिसत नव्हती म्हणून ते मध्यभागी बसले होते, मागच्या रांगेत येऊन बसले होते, आणि त्यांनी हे स्पष्ट केलं की उद्धव ठाकरेंना स्पष्ट संपूर्ण महाराष्ट्राचं जे राजकारण झालं आहे ते पाहायचं होतं, म्हणून ते मध्यभागी त्या मागच्या रांगेत बसले. मी संजय राऊत यांची प्रेस कॉन्फरन्स कधी पाहत नाही, परंतु आज मुद्दाम पाहिली. तुम्ही त्या प्रेस कॉन्फरन्समधलं एक वाक्य काढा. त्या वाक्यामध्ये ते म्हटलेलं आहे, महत्वाची लोक पुढे बसली होती, ज्येष्ठ नेते पुढे बसली होती. ही जर ओळ त्याच्यामध्ये नसेल तर मी आत्ता तात्काळ माझा खासदारकीचा राजीनामा देईन. हे त्यांची ओळ आहे, महत्वाची लोक, ज्येष्ठ लोक पुढे बसली होती. म्हणजे उद्धवजी महत्वाच्या लोकांमध्ये येत नाहीत, ज्येष्ठ नेत्यांमध्ये येत नाहीत का? आपल्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण म्हटलंय. हे बघा, राहुल गांधी यांनी, मला असं वाटतं की त्यांना मीटिंग करता वेळही दिली नाही, सेपरेट मीटिंग करता वेळ दिली नाही. त्यानंतर त्यांनी माध्यमांमधून बातम्या पेरा असं सांगितलं काही लोकांना की आमची त्या बैठकीनंतर ते जे काय डेमो होता त्यानंतर आमची सेपरेट मीटिंग झाली, अशा बातम्या पेरा माध्यमांमध्ये, असा काही लोकांना सूचना दिल्या. हेही मला कळतंय. काय ही वेळ आलेली आहे. अरे, दारोदारी तुम्ही फिरायला लावताय. 7व्या 8व्या लाईनमध्ये कमल हसन सारखा एक खासदाराचा माणूस पुढे बसतो आणि हे मागे बसतात. माजी मुख्यमंत्री. काय हा कुठे राहिला महाराष्ट्राचा कडा? कणखर देशा, महाराष्ट्र देशा, दगडांच्या देशा. या महाराष्ट्राचा अपमान या संजय राऊत सारख्या भांडीघाशामुळे उद्धवजींच्या नशिबात हे भोग आलेले आहेत. धन्यवाद.